सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील पालखी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये आणि भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होत असून संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे दिनांक 18 जून 2025 रोजी देहुगाव मंदिरातून पंढरपूर करिता प्रस्थान होत आहे। यास्तव दिंडीमधील व अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे हद्दीत पुढील प्रमाणे वाहतूक बदलाचे नियोजन करण्यात येत आहे। दिनांक 16 जून 2025 चे रात्री 12 वाजल्यापासून दिनांक 19 जून 2025 चे रात्री 9 वाजेपर्यंत जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील देहू कमान ते परंडवाल चौक देहुगाव, देहू आळंदी मार्गावरील आयटी पार्क चौक म्हणजेच कॅनबे चौक ते देहुगाव आणि तळेगाव चाकण मार्गावरील देहू फाटा ते देहुगाव या दिशेने येण्यास सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना मनाई करण्यात येत आहे। दिनांक 16 जून 2025 च्या रात्री 12 वाजल्यापासून दिनांक 19 जून 2025 च्या रात्री 9 वाजेपर्यंत काळोखे पाटील चौक म्हणजेच खंडेलवाल चौक ते मुख्य मंदिर, कंद पाटील चौक ते मुख्य मंदिर, परंडवाल चौक ते मुख्य मंदिर, हॉटेल कॉर्नर चौक ते मुख्य मंदिर, साईराज चौक ते मुख्य मंदिर, भैरवनाथ चौक ते मुख्य मंदिर, गायरान क्रीडा संकुल ते मुख्य मंदिर आणि मुख्य कमान ते मुख्य मंदिर या मार्गावरून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे। दिनांक 16 जून 2025 ते दिनांक 19 जून 2025 दरम्यान देहुगाव येथे येणाऱ्या वाहनांसाठी गायरान क्रीडा संकुल मैदान, राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळील सीओडी मैदान, खंडेलवाल चौकाजवळील माऊली वजन काटा, तळेगाव देहू रस्त्यावरील सप्तपदी मंगल कार्यालय व भागीरथी लॉन्स येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे। दिनांक 19 जून 2025 रोजी सकाळी पालखी इनामदार वाडा येथून निघून मुख्य कमान ते परंडवाल चौक ते अनगड शहा बाबा दर्गा येथील विसावा ते शनी मंदिर चिंचोली येथील विसावा ते देहू कमान ते भक्ती शक्ती चौक ते टिळक चौक या मार्गे पुढे आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामी येत असताना पालखी मार्गावर येणाऱ्या परंडवाल चौक देहू ते जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील देहू कमान ते परंडवाल चौक देहू, सेंट्रल चौक देहू रोड ते भक्ती शक्ती चौक ते सेंट्रल चौक देहू रोड, भक्ती शक्ती चौक ते नाशिक फाटा, कासगर चौक ते भक्ती शक्ती चौक, कासगर चौक ते टिळक चौक, खंडोबा माळ चौक ते टिळक चौक आणि थर्मॅक्स चौक ते खंडोबा माळ या सर्व मार्गांवरून सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे। दिनांक 19 जून 2025 रोजी पालखी विठ्ठल मंदिर येथे मुक्कामी असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता तसेच 20 जून 2025 रोजी पालखी विठ्ठल मंदिर आकुर्डी, खंडोबा माळ, महावीर चौक, मोरवाडी चौक, वल्लभनगर, नाशिक फाटा, फुगेवाडी, दापोडी ते हॅरिस ब्रिज मार्गे पुणे शहरात प्रस्थान करणार असल्यामुळे दिनांक 19 जून 2025 रोजी रात्री 12:01 पासून ते दिनांक 20 जून 2025 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार पालखी मार्गावर येणाऱ्या सर्वच प्रकारच्या वाहनांना भक्तिशक्ती चौक, त्रिवेणी नगर चौक, थर्मॅक्स चौक, काळभोर नगर चौक, अप्पूघर कॉर्नर, कासघर चौक, म्हाळसा कांत चौक, बिजली नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रिव्हर व्ह्यू चौक, चाफेकर चौक, SKF चौक, दळवी नगर चौक, लोकमान्य हॉस्पिटल, महावीर चौक, रांका ज्वेलर्स, ऑटो क्लस्टर, सम्राट चौक, पिंपरी पूल, HA चौक, GI कंपनी खराळवाडी, साई चौक, बसवेश्वर चौक, संत तुकाराम महाराज पुतळा चौक, नाशिक फाटा, सांगवी विनयार्ड चौक इत्यादी सर्व ठिकाणांवरून पालखी मार्गावर येण्यास मनाई करण्यात येत आहे। तसेच पालखी दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांनी दुचाकी वाहनांचा वापर करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे।
दिनांक 19 जून 2025 रोजी रात्री 12:01 पासून ते दिनांक 23 जून 2025 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत सेंट्रल चौक देहू रोड, भक्तिशक्ती चौक निगडी, नाशिक फाटा या ठिकाणांवरून पुणे शहराच्या दिशेने तसेच मॅगझिन चौक दिघी ते बोपखेल मार्गे विश्रांतवाडी पुणे शहराच्या दिशेने जाण्यास सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. उपरोक्त वाहतूक बदलाच्या सविस्तर माहितीसाठी खालील नमूद संकेतस्थळाला भेट द्यावी. आपल्या सर्वांना आनंदी आणि सुरक्षित वारीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.